ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. तर वंदनीय गुरुजन वर्ग व महिलांनो, माझे नाव जयश्री नारायण निमजवार. आपल्याला माहित आहे की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण व तसेच मुलीची भूमिका साकारणाऱ्या सर्व स्त्रियांना माझा सप्रेम नमस्कार. माझा टोकन नंबर आहे 50 व मी विषय मांडते, महिलांना आरक्षण नको तर संरक्षण हवे. आजच्या या महाराष्ट्राच्या भूमीवर आपण पाहत आहोत की खूप प्रकारचे आव्हानं आपल्या समोर आहेत. या आव्हानांना आपल्याला सामोरे जाण्यास मार्ग काढावा लागतो. आज आपण पाहत आहोत की महिला दिन आपण साजरा करतो, तर याचं नेमकं कारण काय? महिला दिनानिमित्त आपण महिलांच्या समस्या आणि त्यावर उपाय एवढंच करतो, त्यामध्ये चर्चा करतो. पण चर्चा करून काही होणार नाही. चर्चेनुसार आपल्या कोणत्याही गोष्टीवर परिणाम पडणार नाही. राष्ट्रीय आणि राज्यघटनेमध्ये आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे. पुरुषांना 50% आरक्षण व तसेच स्त्रियांना 50% आहे. प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आज आपण कुठेतरी कमी पडताना पाहत आहोत. आपण पाहत आहोत की विविध क्षेत्रामध्ये महिलांचे प्रमाण हे कमी कमी होत चाललेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धारणा अशी आहे की कलम 14 नुसार स्त्री व पुरुष समानता, दोघांनाही समान हक्क मिळाले पाहिजे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धारणा आहे. आपण मोठमोठ्या जे थोर महिला आहेत त्यांची नाव बघितली. सावित्रीबाई फुले, जिजामाता, झाशी की राणी, अहिल्याबाई होळकर यांनी खूप संघर्ष करून आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त केलेले आहे. त्यांनी खूप असे जसं की आपण सावित्रीबाई फुले यांचं उदाहरण धरलं तर त्यांनी क्रांतिज्योती फुले सोबत जे नाही का शेण गोटे त्यांनी झेललेले आहे आणि त्यामुळे संघर्ष केलेले आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी नाही का ज्योतिबा फुले सोबत विवाह केला आणि तेव्हा त्यांनी आपल्या जो शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये यश मिळवले आहे. अशा प्रकारच्या अनेक स्त्रिया आहेत. आपल्या महिलांना माहीत असले पाहिजे की आपण जे कायदे कोणकोणते कायदे अंमलात आहे त्या कायद्यांचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. जर आपल्यावर कोणी गुन्हा केला तर त्या गुन्ह्याबद्दल आपल्याला काहीतरी उपाय सुचणे आले पाहिजे. नुसतं चर्चा करून फायदा नाही, तर ते कायदे आपल्याला अंमलात आले पाहिजे. अशा प्रकारचे विविध कायदे आहे की ज्याद्वारे आपण आपले संरक्षण करू शकतो. महिलांनी महिलांचे संरक्षण केले पाहिजे. मेरी जोसेफ या वकील महिला म्हणतात की महिलांनी महिलांसाठीच काहीतरी केले पाहिजे. जर समाज चांगला असाल त्या समाजामध्ये आपण कसे आहोत हे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे. आपण म्हणतो की समाज हा नाही का आपल्यामुळे बिघडत आहे, पण आपण हे सुद्धा पाहिले पाहिजे की समाजामध्ये आपण कोणत्या गोष्टी करतो आणि कोणत्या गोष्टी न करायला पाहिजे. समाजामध्ये आपली जर वर्तणूक चांगली असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. शिक्षणाबाबतीत जर आपण पाहिलं तर पुरुषांचा दर हा 81% आहे आणि यापेक्षा जर आपण स्त्रियांचा दर पाहिला तर तो 60% आहे. याचे कारण की निरक्षरता. खेड्यापाड्यामध्ये आपण पाहत आहोत की खूप प्रकारची निरक्षरता निर्माण होत आहे. तेथील स्त्रियांना फक्त चूल आणि मूल या 2 गोष्टी माहीत होत्या. त्यांना कुठे बाहेर जायचे वगैरे म्हणल्यास परवानगी नसेल. असा एक आपला अनुसूचित गट आहे की ज्यामध्ये स्त्रियांना एका साईडला टाकली जाते. जसे ग्रामीण भागामध्ये या प्रकारच्या गोष्टी जास्त घडतात. स्त्रियांवर होणारे अत्याचार असतो, स्त्रियांची जी घरगुती घटना वगैरे असो, घटस्फोटीचे प्रमाण असो, ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. यावर कुठेतरी आपल्याला आळा घालायचा असल्यास काही प्रकारचे कायदे आहेत ज्यामध्ये पालकांच्या मालमत्तेवर महिलांचा हक्क, घरगुती हिंसाचार, बळ, जसे कोणा ठिकाणी मुलींचे छळ वगैरे करत असेल त्याबद्दल कायदा आपण निर्माण झालेला आहे. अशा प्रकारचे विविध कायदे आहेत की ज्याद्वारे आपण आपले संरक्षण करू शकतो. आपण विविध क्षेत्रात पाहत आहोत की मुली खूप पुढे चाललेले आहेत. याचे कारण म्हणजे आपण आपले संरक्षण केले तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्की यश प्राप्त करू शकतो. शेवटी एवढंच म्हणू शकते की स्त्री म्हणजे काय असतं, स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं. स्त्री सुद्धा ही एक मनुष्य असते. तिला पण तिचं आयुष्य असते. दिवसली तर नागी नसते, चिडवली तर वाघी नसते. तिच्या गर्भामध्ये सारे जगाचं एक बीज असते. स्त्री म्हणजे एक शक्ती असते. अशाच या स्त्रीला आपण आपले संरक्षण केले पाहिजे. आरक्षण नव्हे, आरक्षण भेटून काय करता? आपलं जर संरक्षण करता येत नसेल तर आपण आरक्षण भेटून काही फायदा नाही. आपण स्वतःला पहिले संरक्षित केले पाहिजे. कोणत्याही स्त्रीचं हे म्हणणं नसते की मला एका उच्च पदावर न्या, मी नाही का खूप मोठ्या पदावर जाणार आहे, हे कोणाला वाटत नाही. पण स्त्रीला असे वाटते की आपण एक नाही का समाजामध्ये चांगले व्यक्तिमत्व घडवावे. हीच प्रत्येक स्त्रीची